नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते अलाइट मोशन ॲप मध्ये आपण एडिट इथं केलेलं आहे आणि आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे। कारण आपण जसं आपले मागील व्हिडिओ आहे तशाच प्रकारचे हे पण व्हिडिओ असणार आहे। जसे आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत होतो मागल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी, तशाच टाईपचे आता पण व्हिडिओ इथे येत आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे की नाही हे तुम्ही खाली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला नवीन चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक नक्की करा। व्हिडिओ जर नसेल आवडला तर व्हिडिओला डिसलाईक करा, पण भावनो तुम्ही एक नक्की करा। आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। खाली जे काही पांढऱ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन असेल त्याला क्लिक करून आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। आणि भावनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी रोज आपल्या युट्यूब चॅनलला इथे येत राहा। जर नाही आले तर खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन येईल त्याला ऑन करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। रोज सकाळी 9:30 ते 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होते, त्यासाठी रोज आपली व्हिडिओ इथे बघत चला। आणि भावनो, तुम्हाला जो कोणत्या व्हिडिओवर इथे ट्युटोरियल हवा असेल, तुम्हाला जो कोणत्या स्टेटसचे ट्युटोरियल हवा असेल तर तुम्ही खाली नक्की कमेंट करा। आपण त्याच्यावर 100% ते ट्युटोरियल घेऊन येऊया। चला भावनो, आपण तुमचा जास्त काही टाइम वेस्ट नाही करूया, डायरेक्ट आपली एडिटिंग इथे चालू करूया। फक्त त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली नक्की कमेंट करा। चला भावनो, आपण आपला आजचा व्हिडिओ इथे चालू करूया। नमस्कार भावनो, तर असल्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ॲपमध्ये जे काही प्रोजेक्ट्स आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आपल्या डिस्क्रिप्शनमधून। हे दोन्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल केल्यानंतर बघू शकता हे जे काही आपले बाप्पा माझा 9 नंबरचं जे काही शेक इफेक्ट आणि बीटमार्क आहे हे इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आपल्याला इथे बीटमार्क इथं चालू करायचं आहे। बीटमार्क चालू करायच्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथे तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ इथे लावून घ्यायचा आहे। बघू शकता हा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला इथे सगळ्यात इथे लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे मी आपला व्हिडिओ इथे लावलेला आहे। व्हिडिओ इथे लावून घ्यायचा, व्हिडिओवरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं, म्हणजे आपला व्हिडिओ आपल्या बरोबर फ्रेममध्ये इथं बसून जाईल। आणि या बाणावर टच करून 4.01चा पुढचा एक्स्ट्राचा पार्ट जे काही असेल ती तसा ट्रिम करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे असा आपला व्हिडिओ इथं लावून टाकायचा। हे एवढं इथं झाल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर मी एक PNG दिलेली आहे तुम्हाला, गौरीच्या नंदना हे नावाची। हे PNG इथे लावून घ्यायची आणि PNGला पण इथे काय करायचं तुम्हाला इथे छोटं करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे PNGला तुम्हाला जशा रेशोमध्ये पाहिजे तसं इथे छोटं करा। PNGला ॲडजस्ट करून PNGची ड्युरेशन 4.01 पर्यंत अशी इथं वाढून घ्या। हे एवढी सेटिंग तुम्हाला सगळ्यात आधी इथं करायची आहे। हे एवढी सेटिंग झाल्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील याच्यामध्ये जे काही तुमचे गणपती बाप्पाचे फोटो आहे तिथे लावून घ्यायचे। तर असल्या प्रकारे सगळे एक बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो असतील ते इथे लावून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फोटो इथे लावायचे आहे। फोटो लावून वरच्या 3 डॉटवर जाऊन काही फोटो आपले बरोबर इथं स्क्रीन म्हणजे रेशोमध्ये आपले नसतील तर त्याने इथं असं वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तसं तुम्हाला करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे इथे फोटो लावून वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल, म्हणजे हे जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला तिथं असं क्लिक करत राहायचं आहे। तर अशा प्रकारे वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन येईल ते असं इथे तुम्हाला करत राहायचं आहे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही सगळे फोटो असतील त्या सगळे फोटो तुम्हाला अशी इथे एक बीटमार्कमध्ये इथे लावायचे आहे। हे सगळे फोटो इथे लावायचे आहे आणि सगळ्या फोटोंना असं इथे फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं आहे, म्हणजे सगळे फोटो आपल्या रेशोमध्ये जे काय तिथं असे बरोबर इथं आले पाहिजे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो आपण असे इथं ॲड करूया आणि सगळे आपले फोटो जे काय असेल ते बरोबर असे इथे रेशोमध्ये इथे फिक्स करून टाकूया काय अशा प्रकारे, म्हणजे बरोबर आपल्या रेशोमध्ये इथे असले आपले फोटो सगळे इथं बरोबर दिसले पाहिजे। आणि जशी आपली स्क्रीन आहे 4:5चा जे काही आपला रेशो आहे त्यामध्ये आपले सगळे फोटो इथं बरोबर स्क्रीनच्या रेशोमध्ये इथं दिसले पाहिजे। तर अशा प्रकारे आपण सगळे फोटो असे इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे त्याच इथं करून टाकूया। तर जेवढी आपली बीटमार्क आहे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे फोटो असे इथं लावत राहायचे आहे काय अशा प्रकारे। तर आपण आपले सगळे फोटो जे काय ते अशीच एकामागे असे लावून टाकूया। बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्हाला आपले जेवढे काही फोटो आहे तेवढे सगळे आपले फोटो इथे लावून टाकायचे। वरच्या 3 डॉटवर जाऊन असं इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते असं इथे तुम्हाला करून टाकायचं आहे।
आणि एक लास्टचं, तर हे लास्टचं इथं लावून टाकायचं आणि याला फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं. तर अशा प्रकारे हे सगळं झाल्याच्यानंतर आता इथं आपल्याला इफेक्ट लावायचे. तर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं. आता ही जे काही पहिल्यावाला इफेक्ट असेल हा इथं कॉपी करायचा आहे. पहिल्यावाला फोटोला जे काही इफेक्ट असेल ते कॉपी करा आणि आपले PNGला ते इफेक्ट इथं पेस्ट करा. आपले PNG बघू शकता, गौरीच्या नंदनावाले जे PNG आहे असं इथं पेस्ट करून टाका. म्हणजे असं इथे दिसतं. एवढी ते दिसल्याच्यानंतर आपल्या जे काही इफेक्टला एक टाईल्स नावाचे जे काही इफेक्ट आहे ते दोन्ही इथं बंद करून टाका. हे दोन्ही फक्त जे काही इफेक्ट असेल ते इथं बंद करायचे आहे. हे दोन्ही इफेक्ट इथं बंद करून टाकायचे आणि पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला 2 नंबरचा इफेक्ट जे काही असेल हा वाला हा इथं कॉपी करायचा. सगळ्यात हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि इथं काय करायचं, पहिल्या 5 फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. हा एक फोटो पहिल्या फोटोला लावला, पुन्हा या दुसऱ्या फोटोला इथे इफेक्ट लावायचा, पुन्हा या तिसऱ्या, पुन्हा या चौथ्या आणि पुन्हा या 5व्या. या 5 फोटोला इफेक्ट इथे लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 फोटोचा गॅप सोडून पुन्हा पुढच्या फोटोला हा इफेक्ट असा इथं पेस्ट करायचा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा तिसरा झाल्यानंतर हा चौथा आणि हा 5वा. या 5 फोटोला लावायचा. पुन्हा 1 2 3 4 5 5 फोटोचा गॅप सोडून पुन्हा पुढच्या 5 फोटोला असे हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. तर ह्या 5 फोटोला इथे इफेक्ट लावलेला आहे. म्हणजे 4च फोटो आहे लास्टचे, तर 4 फोटोला इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. तर आता आपण मध्ये जे काही म्हणजे जे काही 5 फोटो सोडलेले आहे त्यांना आपल्याला हा 2 नंबरचा इफेक्ट इथे लावायचा आहे. तर बस हा 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा. आपल्याला त्या इफेक्टमध्ये जायचं, आपल्या बीटमार्कमध्ये जायचं. इथून या फोटोना इफेक्ट इथे लागला नाही, याला इथं पेस्ट करायचं, याला इथं पेस्ट करायचं, याला इथे इफेक्ट आला नाही असं इथं पेस्ट करायचं. पुन्हा असं तुम्हाला इथं चेक करा, प्रत्येक फोटोला इफेक्ट इथं लागला पाहिजे, एक पण फोटो असा इथे सुटू नये. तर आपण अशा प्रकारे जेवढ्या फोटोना इफेक्ट आहे या सगळ्या फोटोला इफेक्ट आहे, या फोटोला नाही आहे, याला इथं पेस्ट करूया. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून याला इथं असं पेस्ट करूया, याला पण इथं असं पेस्ट करूया. तर अशा प्रकारे त्या फोटोना इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर याला पण असं सिलेक्ट करून पेस्ट करायचं आहे. तर याला इफेक्ट आहे, याला इफेक्ट आहे, शेवटपर्यंत आपल्या इफेक्ट इथं बरोबर इथं आलेलं आहे. तर हे सगळे ते शेवटपर्यंत झाल्यानंतर आता इथं काय करायचं बघू शकता, 4.01ला येऊन इथे तुम्हाला एक मी शॅडो दिलेली आहे, ती शॅडोची PNG इथे लावून टाकायची आहे. बघू शकता शॅडोची PNG नक्की इथे लावून टाका. काय अशा प्रकारे आपली शॅडोची PNG असेल, मी तुम्हाला दाखवून देतो. तर ही आपली शॅडोची PNG आहे. शॅडोची PNG घ्या, असं बरोबर थोडे ते खालच्या साईडला ॲडजस्ट करा. इथं शेवटपर्यंत याची ड्युरेशन वाढवून घ्या. शेवटपर्यंत ड्युरेशन वाढल्याच्यानंतर तुम्ही ही आपली सुरुवातीची जे काही PNG आहे ती इथे लावू शकता. गौरीच्या नंदनावाली जे काही PNG आहे ते आपल्या या इमेजवर इथं ठेवू शकता. तर आपल्याला ॲडजस्ट करूया आणि खालच्या साईडला आपली जे काही PNG आहे त्याच इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकूया. इथं अशा प्रकारे तुम्हाला PNG इथं सेट करायची आहे आणि हे सेट करून पुन्हा जे काही ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंतची इथं वाढवून टाकायची आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून तुम्हाला आपला आजचा रिव्ह्यू इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. असली जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते आपण आधी पण करत होतो, त्याचमुळे आता पण आपण अशाच प्रकारची एडिटिंग इथं करत आहे. तुम्हाला काय नवीन हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण तुम्हाला जशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे तशा प्रकारची व्हिडिओ इथं आपण घेऊन येऊया. त्यासाठी फक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला पाहून आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.